एक आपण आता हे खोलून दाखवते. तेव्हा क्रिस्पी झालं इकडनं पूर्ण. आतमध्ये एकदम सॉफ्ट झालेलं आहे ते. बघा ना कसं खोलताना पण दिसतंय लगेच सॉफ्ट झाले पूर्ण. सॉफ्ट आहे आतून भरलेलं आहे. पुन्हा पण मस्त भरलं आहे ना. टेस्टी. नमस्कार, एकविराई मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्या किचनमध्ये बनणार आहे बोंबलोणी. साठी आपल्याला लागणार आहे ड्राय ईस्ट. आपण हे ड्राय ईस्ट आपण फर्मंट करण्यासाठी ठेवणार आहे. त्यासाठी आपल्याला ड्राय ईस्ट आपल्याला 2 चमचे भरून घ्यायचं आहे. आणि 1 चमचा आपल्याला साखर घ्यायची आहे. हे छोटे चमचे घेतलेले आहे, 1 छोटा चमचा साखर. आणि हा कोमट दूध आहे जरासा. कोमट दूध घेतलेलं आहे आपण. आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. दूध एकदम गरम पण नको आणि एकदम थंड पण नको, कोमट दूध घ्यायचं आहे. आणि नंतर मग आपल्याला हे 15 मिनिटासाठी पॅक करून झाकण देऊन आणि ठेवून द्यायचं आहे. झाकण पण मस्त फुलेल. हे फर्मंट होईल पूर्ण आणि फुलून येईल पूर्ण ईस्ट. जेवढं जास्त टाइम आपण ठेवणार तेवढा टाइम आपला एक चांगला होईल ना, म्हणजे फुलेल मस्त एकदम फुलून येईल. आणि तसेच आपले बोंबलोणी असे फुलून येतील. इथे 15 मिनिटं आपले झालेले आहेत. आपण ओपन करून बघूया. ईस्ट असं भरून आलेलं आहे ना पूर्ण, असं व्हायला पाहिजे. नंतर आपल्याला एक बाउल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 कप भरून मैदा घ्यायचा आहे. 2 कप मैदा घेतलेला आहे. आणि त्याच्यात आपल्याला साखर टाकायची आहे. आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे आणि साखर आपण वाटून घेतली मिक्सरमध्ये. ते आपण असे 4 चमचे घेणार आहे. त्यात 1 चमचा आपण साखर टाकलेली आहे ऑलरेडी. याचे छोटे चमचे 4 घेतलेले आहेत साखर. आणि आपल्याला आता हे सगळं पूर्ण मळून घ्यायचं आहे. हे ईस्ट आहे ना, आपल्याला ईस्ट पूर्ण टाकून द्यायचं आहे याच्यामध्ये थोडं थोडं करून आणि मळून घ्यायचं आहे. आपल्याला थोडं अजून दूध लागणार आहे, तर आपण दूध टाकूया याच्यामध्ये. जसं आपल्याला लागेल तसं दूध घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर पाणी पण टाकू शकता तुम्ही. पूर्ण आपल्याला प्रॉपर असं मळून घ्यायचं आहे. एकदम सॉफ्ट डो करायचं आहे. असं आपल्याला 15 मिनिटं मळत राहायचं आहे. यात आपल्याला आता बटर टाकून घ्यायचं आहे. छोटे 4 चमचे बटर घेतलं आहे, ते टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. आणि हे आपल्याला प्रॉपर असं मळून घ्यायचं. 15 मिनिटं तरी आपल्याला असं मळत राहायचं आहे. एक 15 मिनिटं झालेली आहेत. त्यात आपल्याला 1 तासासाठी झाकून ठेवायचं. इथे आपले 1 तास झालेले आहे. पीठ झाकून ठेवलं आहे आपण. आता ओपन करून बघू. आपल्या पिठाचा डब्बल असं पीठ झालेलं आहे. आपण असं फुललं आहे. आता आपण असे बटर पेपर आहेत ना, बटर पेपरचे असे काप करून घेतलेले आहेत. चौकोन चौकोन पीस बनवून ठेवलेले आहेत. आणि त्या पीसवरती आपल्याला हे ठेवायचं आहे. गोळे बनवून ठेवायचे आपल्याला.
असं गोले बनवून ठेवायचे का? आता ते गोळे पण ना असे बनवायचे आहेत ना आपल्याला, काहीकडनं प्रॉपर असं पूर्ण पॅक व्हायला पाहिजे. असं थोडंसं पण असं सुरकुतीने पाहिजे त्याला. त्याची पण साईज आपल्याला पूर्ण डबल होईल त्याची साईज. असे सगळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. असं पूर्ण प्रॉपर असं व्हायला पाहिजे. थोडं तडाने द्यायला पाहिजे त्याला. असं करून आणि बटर पेपरवरती आपल्याला ठेवून द्यायचं. हे आपल्याला 10 मिनटं परत तसंच ठेवायचं आहे. ते करून आपल्या इथे 10 मिनटं झाले आहेत. तुम्ही बघू शकता आपल्या बोंबलोणीचा साईज बघा किती वाढलेली आहे. आपण जेव्हा जाताना करून गेलो ना, ते एकदम कमी साईज होती, आता मोठी साईज झाली. आणि आपण पीठ पण किती कमी घेतलेलं तरी सुद्धा एवढे झालेत ते. भरपूर झाली. 2 कपमध्ये एवढे झाले. आणि इथे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि गॅस आपली बारीकच आहे. म्हणजे ते बोंबलोणी आपल्याला आतपर्यंत शिजवायचे त्यासाठी. आणि आपण इथे बटर पेपर घेतलेला आहे ना, त्या पेपर सकट आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे बोंबलोणी. आणि नंतर आपल्याला पेपर काढून टाकायचं आहे. स्लोली एकदम टाकून द्यायचं आहे ह्याच्यामध्ये. जेवढे मावतील त्याच्यामध्ये आपण टाकून द्यायचं. आणि लगेच हात नाही लावायचं त्याला, ह्याला बोंबलोणीला. ते पहिला खालून थोडं शिजले ना, तर नंतर लगेच आपण पेपर काढून घेऊया. थोडे शिजायला पाहिजे. पेपर काढून घ्यायचे. म्हणजे आपला हात लागला तर ते म्हणजे हे होते ना. त्याच्यातली हवा आहे ना, ती निघून नाही जायला पाहिजे. गॅस असते ना त्याच्यामध्ये, ती निघायला नाही पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला बरोबर तो व्यवस्थित शिजला जाईल. पेपर नंतर काढायचं. अशा प्रकारे आपण एकदम स्लो गॅसवरतीच आपल्याला फ्राय करायचं आहे, तर जेणेकरून ते आतपर्यंत शिजले पाहिजे. तेलामध्ये याची साईज बघा कमी आहे. तिथे फुलले आणि अजून पण त्याच्यामध्ये तेलामध्ये सॉफ्ट वाटतं ते पावसारखे. एक प्रकारे पावच, म्हणजे पावच आपण बनवलेला आहे, पण त्याच्यामध्ये फील करायचं आपल्याला. आपण त्याला काय दुसरं पण नाव देऊ शकतो. बोंबलोणी म्हणून बोंबलोणीच बोलायचं आपण. इथे आपण सगळे बोंबलोणी काढून घेऊया. हे झालेले आहेत आपले. दुसरे टाकू आपण त्याला. किती टाकून फुलले इथे आपण आता 5 एकदम टाकून दिलेले आहेत. आता ते एकदम मिडियम गॅसवरती, एकदम बारीक गॅस जरी ठेवली ना तुम्ही तरी चालेल. बारीक गॅसवरती एकदम तळून घ्यायचे, जेणेकरून ते आतपर्यंत शिजले पाहिजे. आणि आपले एकीकडे शिजलेले आहेत. आता हे 5चा टर्न काढायचा आहे. आणि नंतर मग पुढची प्रोसेस नंतर बघूया. हे झालेले आहेत आपले. आपण आता काढून घेऊ. एक एक करून सावकाश काढून घ्यायचे आपल्याला.
इथे आपण बॅग घेतलेली अशी आणि त्याच्यामध्ये आपण न्यूट्रेला भरायचं. आपण जर आपल्याकडे असं हे कोण नसेल तर आपण दुधाच्या पिशवीमध्ये पण इथे प्लॅस्टिकची कोणती पण बॅग जर आपण घेतली आणि त्याच्यामध्ये टाकल्या न्यूट्रेला असं भरून घेऊ शकतो. पण आपल्या मस्त ते बोंबवले झाले. काय बोलतात त्याला? बोंबलोणी. बोंबवले. न्यूट्रेला असं पूर्ण भरायचं आहे. तुम्ही फिलिंग काही पण भरू शकता. तुम्हाला जो चॉकलेटचा फ्लेवर आवडत असेल ते भरू शकता तुम्ही. असं भरून टाकायचं दाबून दाबून आणि नंतर मग इथे आपल्याला कापून घ्यायचं आहे. हे झालेले आहे आपलं तयार. तर चला आपण आता हे भरून दाखवू बोंबलोणी. याच्यामध्ये न्यूट्रेला भरायचं आहे. तर त्यासाठी आपण एक चमचा घेतला आहे. चमच्याचा मागचा भाग असा आपण ह्याच्यात घुसवायचा आहे आणि तो जर असं आरपार जायला पाहिजे इथपर्यंत. खाली नको यायला इथपर्यंत. हां चॉकलेट इथपर्यंत आपल्याला जायला पाहिजे. झालं. नंतर मग आपल्याला हे असं बॅग घ्यायची आणि याच्यामध्ये सोडून द्यायचं आपल्याला. म्हणजे एवढी जागा आहे आतमध्ये. थोडा वरपर्यंत टाइम लागला म्हणजे भरला आहे आतमध्ये. पूर्ण आतपर्यंत भरायला पाहिजे. असे हे बोंबलोणे आपले तयार आहेत. असे आपले सगळे बोंबलोणे आपण भरून घेऊ. किती मस्त वाटतं हो ना बघायला, एक साथ बघायला. आता आपण सगळे एक एक करून भरून घेऊ. ते आपण कुनाफा स्प्रेड घेतलेले आहे. ते पण आपण असं पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण ही फिलिंग करायची आहे. पूर्ण वरपर्यंत भरून घ्यायचं आहे आपल्याला आतपासून. कुनाफाला पण अजून भारी लागेल ना. अजून टेस्ट वेगळी लागेल इथं. अशा प्रकारे आपण सगळे भरून घेऊ. हे चॉकलेटचे अर्धे भरले आपण. आता अर्धे कुनाफाचे भरून घेऊ. इथे आपले बोंबलोणी तयार झालेले आहेत. त्याच्यावरती आपण साखर आणि मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आपण. थोडीशी आपण डस्ट करायची. ओरिजिनल जसे दुकानामध्ये भेटतात ना बोंबलोणी तसं दिसण्यासाठी खास. नाही टाकले तरी तशी पण टेस्टी लागणार आहे. पण आपण जसं आहे तसंच बनवलं. वेगळाच जरा लुक यायला लागला ना. मेहनत कमी आहे आणि पेशन्स जास्त आहे. पेशन्स जास्त ठेवायला लागते. तुम्हाला बनवायचं, तुम्हाला मेहनत काहीच नाही लागणार, पण तुम्हाला धीर ठेवायला लागेल. अर्धा तास ठेवा, 1 तास ठेवा, 10 मिनिटं ठेवा असं. पण त्याचा रिझल्ट पण तुम्हाला मस्त भेटेल. पण मस्त आला ना बघणार. एक आपण आता हे खोलून दाखवते. क्रिस्पी झालं इकडनं पूर्ण. सॉफ्ट झालं. वाव निघतंय. अजून आपण आतपर्यंत जरा स्प्रेड करायचं. पण हे बघा किती सॉफ्ट झालेलं आहे. सॉफ्ट झालेलं आहे. पावसारखं एकदम सॉफ्ट. दुसरे पण आपण खोलून बघू. पहिला एक टेस्ट बघ. तू बघ ना खाऊन. नाही नाही. खा चल खाऊन बघ. टेस्टी मस्त एकदम झकास. तुम्ही करून बघा. मस्त आहे. आता आपण कुनाफा बोंबलोणी बघूया कसं झाले ते. बघा ना कसं खोलताना पण दिसतंय लगेच सॉफ्ट झाले पूर्ण. सॉफ्ट आहे जास्त आणि भरलेलं आहे. कुनाफा मस्त भरलं आहे ना. पूर्ण आतपर्यंत भरले. बघा कसं एकदम सॉफ्ट आहे. आणि असं ते खाताना असं ना मेल्ट होतं सगळं. आणि वरून एकदम क्रंची असं एकदम आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट आहे. आणि त्याच्यामध्ये हा चॉकलेट जो असा एकदम मेल्ट होता ना. आपले काय लागतं ते टेस्ट एक नंबर लागतं ना तोंडामध्ये गेल्यावरती.
तुम्ही खरंच नक्की करून बघा. नक्की आणि मस्त म्हणजे बनेलच, गॅरंटी म्हणजे का तुमचं बनणारच बनणार, बनणारच. नीट बनणार. फक्त जो टायमिंग मी सांगितलेला आहे तशा तेवढ्या टायमिंगमध्ये ठेवायचं आहे ते आणि नंतर लगेच तळून घ्यायचं आहे. तुमचं एक नंबर बनणार म्हणजे बनणारच आणि असं टेस्टी बनणार. हे खाऊन बघू. हा, आवाज पण येतो क्रिस्पीनेसचा, बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट. चॉकलेटचा पण मस्त लागू होता आणि हा. हे पण मस्त लागते. कुणापाचं पण खायला लागेल.